गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी अविनाश बायकोचा बैल आणि मी चैताली नवऱ्याची गाय. स्वागत करते तुमचं आमच्या युट्यूबच्या चॅनल वरती. आम्ही आत्ताच उठलोय. आमचे डोळे बघू शकता तुम्ही. जस्ट आत्ता उठलो. आता बघू आम्ही आज दिवसभर काय काय करायचं आहे. आता आम्ही जिमला जाऊ. मेजरली तर घरच आवरायचं. खूप काही असं घर. वेगळं नाहीये कारण घरातला पसारा थोडासा दाखवतो. खूप लोक म्हणतील काय एवढे मोठे 2 अडल्ट माणसं एवढा घरात पसारा. छी छी छी. काही प्रॉब्लेम. तुलाच म्हणतील सगळं. तुलाच म्हणतील काय पोरगा कसा राहतो. सगळ्याच्या घरी पसारा असतो. पाहुणे आले की आवडतात सगळे. आमच्या घरी पाहुणे आले बेडच्या खाली सरकून द्यायचं. बेडच्या खाली सरकून द्यायचं. असं आमच्याकडे पाहुणे नाही आले म्हणून आमचं आवरण नाही झालं. सो पाहुण्यांची चुकी आहे. या पसाराच्या मागे आमची चुकी नाही आहे. आणि आज थोडे प्लांट्सची पण शॉपिंग करणार आहे. किचनच्या काउंटरवर थोडे ठेवायला, थोडे फ्रीजवर ठेवायला. आम्ही ऑफकोर्स नवीन सोफा घेतला आहे. हा कसं दाखवू. हा वाला नवीन सोफा दाखवते पूर्ण व्ह्यू नंतर दाखवेल. हा नवीन छोटूसा 2 सीटर सोफा घेतला आम्ही दोघांसाठी. पुरे होईल इतका. आणि सो याच्या बाजूला पण इथे जागा आहे कोपऱ्यात. तर तिथे पण मला एक थोडं उंचवालं प्लांट ठेवायचं आहे. सो अशा काही 5-6 प्लांट्स आम्ही घेऊन येणार आहोत बेडरूम, किचन आणि हॉलसाठी. आणि आता पहिलं तर आम्ही जिमला जाऊ. जिमवरून आल्यावर किती ताकद आहे आमच्यात. मग बघू काय करायचं. नाही आज तर करायचंच आहे. हे सगळं सेट करून जायचं आहे. ठीक आहे. मी दाखवतो तुम्हाला काय काय करू शकतो. व्हॉट डू मीन बाय काय काय आल्यावर ठीक आहे. जिम वरून आल्यानंतर मग मी कुकिंग तर नाहीच करणार आहे आज ऑफकोर्स है ना. आता सगळ्यांना वाटेल ही कधी कुकिंगच करणार आहे पोरगी नाही का. मागच्या व्लॉगला पण कुकिंग नव्हती केली, आता पण नाही केली. मी करत असते पण फक्त मी 1 दिवस सुट्टी घेते सॅटर्डेला. कारण मंडे टू फ्रायडे प्लस संडे कंटिन्यू जेव्हा कुकिंग करतो तेव्हा 1 दिवस पाहिजे असतो की नको नाही का आज रेस्ट हवाय म्हणून त्या गोष्टीपासून. सो कुकिंग इज नॉट माय सो मच ऑफ अ हॉबी. मी करते कधी कधी आवडीने पण, बट नॉट एव्हरी डे. तर मग 1 दिवस पाहिजे सुट्टी त्याच्यामधून. काही प्रॉब्लेम. आणि आहे ना मला एकदम छान सपोर्टिव्ह हजबंड त्याच्यासाठी. मी आज घर आवरणार आहे तर हिला काहीच खाऊ घालणार नाही. हा ऑफकोर्स आज आपण तर सोय लावू बाहेरूनच थोडी. आज हिला पापड खाऊ. मी बाबडाचा चुरा नाही खाणार आहे आज. तर काकू येईपर्यंत आपण येत पण नाही घरी. सो आज पोळ्या पण स्किप होणार आहे. गाडी पण करायला तुझी होणार नाही असं आई बघतो. मला करायची आहे पण होणारच नाही ना. वेळच नाही आहे ना. जाशील कधी तू. मी करतो. ठीक आहे. पण तसं छान दिसतं. असं पण करणार असं पण छान दिसतंय बघ. नाही खूप वाढली. ठीक आहे. बघूया चांगलं दिसतंय की नाही दिसतंय सांगा मला. तर हा कशा ह्याचा चांगला दिसतो. सो कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट करून नक्की सांगा. इथं स्कॅम माहिती आहे का कमेंट्स वाढवायचा. आणि आम्ही पण तर तुमच्या बरोबर करतोय. सो तुम्ही पण करा ठीक आहे. कमेंट आणि आमच्या कमेंट्स वाढवा, व्ह्यूज वाढवा. चला बाय बाय. हॅलो. सो आम्ही लंच करतोय. 2 एकदम वेगळ्या एकदम असं नाही का असे 2 आम्ही फूड आयटम्स बोलवले आहेत जे कुठेच त्यांचा काहीच मेळजूळ नाहीये. सो बोलवली आहे फिश मध्ये. काय म्हणतात. फिश नाहीये, व्हेज आहे. व्हेज आहे पण काय म्हणतात त्याला. सुशी आहे काहीतरी. सुशी पण सुशी तर फिश असते ना. नाही व्हेज पण सुशी असतात. सुशी जस्ट एक आयटम आहे की जसं राईसच्या याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आणि मीट वगैरे टाकून बनवला जातो. पण नॉट नेसेसरीली सुशी ही नॉनव्हेजच असेल. ठीक आहे. मला माहिती नव्हतं की सुशी व्हेज पण असते. मी माझ्यासाठी तर पराठे बोलवलेले. ओके. पराठे तर खतरनाक दिसत आहेत. पराठे नाहीये, धपाटे. धपाटे आणि पराठे सारखे नाही, डिफरन्स असतो. धपाट्याचं पीठ वेगळं असतं, पराठ्याचं पीठ वेगळं असतं. माझी लय छान दिसते. माझ्यासाठी मी 3 पराठे बोलवलेले आहेत. हे मी थोडेसे साईडला ठेवतो. एकच काढलाय. गरम आहेत ना तुझे. हा खूप गरम आहे. खतरनाक. चॉपस्टिक्स. माझं दही पण आहे. आणि आय थिंक याच्यामध्ये सोया सॉस असेल. आणि हिचं टोफू आहे. हा अजून याच्यात काय. पराठेच असतील ना अजून. नाही दही आहे. पण ते दही घेतलंय ना ऑलरेडी. हार्ड झालं. त्याचा काय तुला नको. थोडासा काढून घे. मला खायचा. हा थोडासा घेशील. लाल लोणचं पण आहे. लाल लोणचं.
कशी असते यार मी, माझं हसणं टेक करायचंय. असं जबरदस्त दिसायला तर खतरनाक दिसत सुशी. उघडून दाखवते ना मी, उघडून दाखवते ना, ते दिसतच नाही नाही. पॅकिंगच खतरनाक हा आहे. पॅकिंग आतमध्ये छान काय आहे, असेल? कारण कॉस्टली पण तेवढी आहे. सांग बरं कितीची असेल? 300-400 रुपये. ठीक आहे, आपण प्राइस आता रिव्हील करणार नाहीये त्याच्या गेस नंतर. सो तसं तुम्ही गेस करू शकता, कारण की मी पण गेस करू शकलो आता हा की किती जाऊ शकते. तेवढे नाहीये बाय द वे. तसं मी मूवी मध्ये खूप बघितलंय. मा म्हणजे सुशी खामा. कोणत्या मूवी मध्ये बघितलंय खूप सारे मूवी आहे, मी तुम्ही? दाखवून तुला. मला ठेचा तर खतरनाक दिसून राहिला हे. तोंडाला पाणी सुटलं. अशी काहीतरी दिसते ती सुशी. मोठं रे. तुम्ही याला असंच लुकिंग खतरनाक. ठेवणार आहे आणि मला हे चॉपस्टिक असं खाता येईल ना? नको, मला चॉपस्टिक युज करायला जमतं. सो त्यांची मजा त्यानेच येतं नाही का. जे क्विझिन जे आहे ना, ज्या पद्धतीने खातात त्याच पद्धतीने ट्राय करा. तुम्ही खाताय आणि हे असं पकडायचं. आता सध्या चिकटलेले आहेत, असं पकडायचं. ठीक आहे, असं आणि असे तोडायचे. आता हे झाले तुमचे Chopstick तर मला तर चॉपस्टिक. यूज नाही करतो मी, हातानच खाणार. आणि तुम्ही हे असे तू खाणार आहे सुशी? एक ट्राय कर झाला. व्हेज आहे म्हणलंय तू. हा, इट्स व्हेज ओनली. मला व्हेजच खायचं होतं कारण आणि हे काय? ऑलरेडी सोया सॉस. तुला टेस्ट करायचंय? सोया सॉस असतो बघ. ठीक आहे. आणि इथे ना मी पराठा खाऊन जातो. हे काढूनच घेऊ का मी याचं? काढ, याच्यात काढून घे प्लेट. नाही ठीक आहे. माझा पराठा खाऊन जातो. इथे ना ह्याच्यात यांनी काहीतरी यांनी वसाबी पण दिली आहे. मी वसाबीला अजिबात हात नाही लावणार आहे. मला माहिती आहे ती केवढी नाक पराठा आहे. अरे जाऊ दे. मज्जा आली. आज आमचं लंच सगळं बाहेरूनच बोलावलं. हा, आणि हे याच्यामध्ये मोस्टली कार्ब्स आहेत पण आणि सगळं हेल्दी आहे. बॉइल्ड राईस आहे, काही असं फ्राईड वगैरे काही नाही आहे याच्यामध्ये. थोडा अवकाडो आहे, थोडं छोटा आणि थोड्या व्हेजीज आहेत. सो इट्स कम्प्लीट कार्ब्स आणि थोडंफार फायबर. आणि प्रोटीन साठी मी माझं ऑलरेडी इथे टोफू आहे. टोफू फ्राय करून घेतलंय. माझं दही आहे. फर्स्ट माझं दही फेवरेट आहे. सुशी बाईट. पूर्ण एक खाल्लं. कशासोबत? याच्यासोबत खाल्लं, सॉस सोबत. त्याच्यासोबत सुशी खाऊन बघू. वा, काय कशासोबत काय खायचं? त्याच्यासोबत सुशी पराठ्यासोबत सुशी? नाही, ठेच्यासोबत सुशी. त्याच्याबरोबर सुशी ट्राय करू शकतो. सुशी फिक्की असेल ना. बघा, स्पायसी अजिबात नाहीये पण खूप जास्त फ्लेवरफुल आहे. हो हो, ट्राय कर तुम्ही पण. अर्धाच घास खा जर तुला हा, अर्धाच आवडत घास नाही तर. खा. नाही आवडली ठीक ना, आहे. वाटलंच मला. सँडविच खायची आहे? सारखी Want to लागते. try? मला सँडविच सारखी लागते. नाही खाणार नाही, आहेस? खा. माझा पराठा खतरनाक आहे. मी घेणार आहे धपाटा तुझ्या हातला. हा आहे ना, मी एक्स्ट्रा बोलवलं. मी म्हणजे तूच बोलवलं. पराठा खतरनाक आहे. आणि आय थिंक ही ना पिकल ट्रॅडिशन. वा, जबरदस्त. तर हे ना रॅडिशला मराठी काय म्हणतात? मुळा असतो ना, मुळा. मला पण त्याला आवडतं. विनेगर आणि शुगर मध्ये काय म्हणतात त्याला, त्यांनी जसं लोणच्याला आपण कसं मॅरिनेट नाही करत, शुगर आणि विनेगर मध्ये ठेवतात त्याला साधारण. आणि मग त्याचं असं बनतं काहीतरी. आणि हे पॅलेट क्लीन्स करायला असतं. सो खूप वेळा सुशी मध्ये, आता ह्या सुशी मध्ये तसे फ्लेवर्स नाही आहेत पण खूप वेळा जेव्हा फिशची सुशी असते युजली त्याच्यामध्ये रॉ फिश असतं, राईट? तर याच्यामध्ये फिलिंग्स फिशची असते. बाहेरचं जे आहे ते तसंच राहतं. राईसच राहतं. येस, त्याच्या आतमध्ये तुम्ही फिश टाकू शकता, चिकन टाकू शकता, टोफू टाकू शकता,
व्हेजीज असतात नुसते, त्याच्यामध्ये अवोकाडो दिसतोय मला, काकडी दिसतोय मला आणि राईस आहे है ना, आणि वरून थोडंसं स्पायसी मेयो आहे. तर मी हे सांगत होते की हे कशासाठी असतं. तर तुम्ही जेव्हा फिशी वाली जर खाताय सुशी, तर त्याचं कंटिन्यू तू खात राहिला तर तुला एकदम नाही का असं फिश फिश होऊन जाईल की अरे बापरे खूपच स्ट्रॉंग झालं नाही का फ्लेवर. मध्ये पॅलेट क्लीन्स करायला पुन्हा जसं आपण सूप खातो जेवण झाल्यानंतर, तसं हे जेवणाच्या मध्ये खातात. मला थालीपीठ खाऊन बघूया. आपलं काही पॅलेट वॅलेट क्लीन होत नाही, आपण एकदा सुरू झालं पोट बरोबर खाऊन टाकतो. थालीपीठ खूप सुंदर आहे. मॅडम खात असते थालीपीठ, खतरनाक आहे काही असू दे, खतरनाक म्हणजे एकदम बढिया. तुम्हाला आवड असेल ना फूड मध्ये थोडं एक्सपेरिमेंट करण्याची, नक्की ट्राय करा. हे मी ना इथून बोललेलं फॅट चॉय म्हणून जागा आहे एक खराडीला. मी फॅट चॉय ओरिएंटल किचन बाप सुशी आहे. बॅग खतरनाक आहे, पॅकिंग पण खूप सुंदर केलेली त्यांनी. आमची पराठ्याची पॅकिंग अशी होती, खतरनाक आहे. धपाटावाला नवरा आणि सुशीवाली बायको, हो ना. मला असं वाटतं ना मॅरेज मध्ये दोन लोकांनी खूप जास्त सारखं पण असायला नको, काही प्रॉब्लेम थोडे वेगळे असायला पाहिजे. कारण तुम्ही दोघं एकमेकांना काहीतरी वेगळे वेगळे एक्सपिरियन्सेस एक्सप्लोअर करायला चान्स देता. मग जसं की माझ्या केसमध्ये मला स्विमिंग अजिबात येत नव्हती आणि मला पाण्याची खूप जास्त भीती होती, आणि याला बाप स्विमिंग करतो हा. तर याच्या बरोबर राहून मी थोडं थोडं पाण्यात उतरायला लागले. आमच्या सोसायटीच्या स्विमिंग पूल मध्ये थोडं थोडं स्विमिंग करायला लागले, एकदम थोडं थोडं धरून धरून काठाला धरून जस्ट. आता मी बऱ्यापैकी फ्लोटरला पकडून स्विम करून घेते. तरंगायला पण लागले, खतरनाक. तो इट्स बस रॅडिश नाहीये, हे जिंजर आहे. सॉरी. अरे मला पहिल्यांदा जसं मी काठच खाल्लं ना तर ते एकदम सॉफ्ट लागलं, पण आता जेव्हा मी थोडा मधला पार्ट खाल्ला ना तर त्याच्यामध्ये ते जिंजरचे जसे आपले स्वतः मुलांनी येतो जिंजर आहे म्हणजे अद्रक आहे. ऍटलीस्ट मी एक्सेप्ट तर केलं नाही होते म्हणून. मला नाही माझ्या ऑडियन्सला चुकीची इन्फॉर्मेशन द्यायची, ते म्हणतील मुळा मुळा कुठे खाताय तू. सो ठीक आहे, आम्ही बाय. हॅलो, जसे की तुम्हाला आमच्या पाठीमागे दिसतंय की अजून आम्ही पसारा आवरलेला नाहीये. सगळी केसेस आहे बघा. बस बस एवढं बस. ते ठीक आहे. पाठीमागचं आम्ही जेवण केलं, आराम केला आणि आता पसारा आवरायचा आहे, झाडून काढायचं. जेवलो आपण 3:30ला जेवलो. त्याच्यानंतर जरा वेळ म्हणजे जिमवरून आलो, आंघोळ केली, जेवण ऑर्डर केलं आणि जेवण केलं आणि मग जरा वेळ आराम केला आणि आता आम्ही घरावरायला घेतलोय. आता ही किचन आवडते आणि मी घर झाडून पुसून घेतो थोडं. प्लांट्स पाहून आलो आम्ही एकदा, पण वाऱ्याचा आवाज, आपला आवाज जाणार आवाज आहे वाऱ्याचा. तर ऐकून या वाऱ्याचा आवाज सुद्धा, कारण हा आमच्या सोसायटी मधला सगळ्यात सुंदर स्पॉट आहे जिथे वारं कंटिन्यू फिरतच राहतं. माझा आवाज पण तुम्हाला प्रॉब्लेम येतोय की नाही सध्या मला माहिती नाही, कारण माईक आम्ही लावले नाही दोघांनी, कारण आम्ही विसरून जातो की आम्ही ब्लॉगर आहोत म्हणून, आणि आम्ही ब्लॉगिंग ट्राय करतोय असं. पण आम्ही ऍक्च्युली प्लांट्स जे आहेत ते पाहून आलो आताच जस्ट, आणि तिथे सुद्धा आम्ही ब्लॉगिंग करायचं विसरलो. आम्ही 2-3 प्लांट्स शॉर्टलिस्ट केले आहेत, पण सध्या ते घरी नाही आणणार आहे. नेक्स्ट वीक मध्ये आणणार आहे, कारण आम्ही मध्ये आता थोडं बाहेर जाणार आहे आणि जर तेव्हा त्यांच्याकडे लक्ष नाही ठेवता आलं तर ते जळतील, कारण गरमी खूप जास्त आहे सध्या बाहेर आणि माहिती नाही पुन्हा पाऊस वगैरे कधी पडणार आहे, तर ते जळायला नको. कारण आम्ही आतापर्यंत जेवढे पण प्लांट्स घरी नेलेत
लिटरली त्यांचा जीव हम काढण्यासाठी घर पे झाड़ डाले उनको मारने के लिए. त्यांचा जीव काढण्यासाठीच आम्ही घरी आणलं असं वाटतं आम्हाला. तर यावेळेस आम्हाला तशी रिस्क नाही घ्यायची आहे, म्हणून आम्ही ट्रिपवरून आलो ना नेक्स्ट वीकेंडला, त्याच्यानंतर आम्ही ती प्लांट्स घरी आणू असं आम्ही ठरवलं. आता आम्ही 10K स्टेप्स कम्प्लीट करतो. स्टेप्स कम्प्लीट मग करतोय. घरी जाऊन जेवण करतो. 10K स्टेप वय होत आहे ना माझं आता. आता आता आम्ही 10K स्टेप कम्प्लीट करत जेवण करतो आणि मग झोपतो. नाही झोपणार नाही मूवी बघणार. ठीक आहे, मूवी बघतो. सांगतो तुम्हाला कोणता बघणार आहे तर. कोंडा बघ 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 कोणता बघायचा आहे मूवी ते सांगतो मी. भूताचा बघते मी या बेडरूम मध्ये हॉल मध्ये पण जात नाही. ऍक्च्युली ना मला अशी थोडी भीती वाटते, माझी फाटते थोडीशी नाही, पूर्णच फक्त. म्हणजे मला मग रात्री झोप वगैरे नीट नाही लागत. मग वॉशरूमला मला एकट्याने जात आहे, मला कंटिन्युअस याला म्हणावं लागतं तू उठलाय का, तू जागी हो. ठीक आहे, चलो आम्ही घरी जातो. फायनली आमचा हा दिवस संपला आहे आणि बऱ्याच हा म्हणजे काम वगैरे बऱ्याच वेळ पुरलं आम्हाला. फायनली घर आता आवरलाय आवरला आहे आणि माझं काम बाकी होतं ते राहिलंच. आता आम्ही काम करतो थोडंसं माझं ऑफिस. आणि मी जरा वेळ सिरीज बघणार आणि मग झोपी जाणार. सो सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. लाईक सबस्क्राईब काय सबस्क्राईब व्हेरी गुड. येस बाय गुड नाईट.